इंग्रजांच्याही हजारो वर्ष आधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा महान सम्राट. सम्राट अशोकांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्या साम्राज्याचा विस्तार एवढा प्रचंड होता की जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड एकाच साम्राज्याखाली आला होता. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर अमीट छाप उमटवणाऱ्या सम्राट अशोकांचा कार्यकाळ 40 वर्षांचा होता. तामिळनाडू आणि केरळ ही दक्षिणेतील 2 राज्य सोडली तर आजचा संपूर्ण भारत, पूर्ण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा किमान पूर्वेकडील भाग सम्राट अशोकांच्या अधिपत्याखाली होता. इतकंच नाही तर बौद्ध धर्माला वैश्विक धर्माच्या पातळीवर पोहोचवण्यात देखील अशोक यांना यश आलं. प्रत्यक्षात त्या काळात बौद्ध धर्माचे फार कमी अनुयायी होते. त्यांच्या राजवटीत समाजात निर्माण करण्यात आलेल्या मूल्यांचा प्रभाव आजही पाहायला मिळतो. चार्ल्स ॲलन यांनी अशोका द सर्च फॉर इंडियाज लॉस्ट एम्परर हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात चार्ल्स लिहितात की अशोक यांना खऱ्या अर्थानं भारताचे संस्थापक किंवा पितामह म्हटलं जाऊ शकतं. अशोकच्याच काळात पहिल्यांदा भारताचा एक राष्ट्र म्हणून उभारणी झाली. आधुनिक काळात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मूल्याचा विस्तार केला. मात्र त्याच्या कितीतरी अति प्राचीन काळात सम्राट अशोक यांनीच अहिंसा मूल्याचा अंगीकार करत ती मूल्ये संपूर्ण भारतात रुजवली होती. कल्याणकारी राज्याची स्थापना करणारा जगाच्या इतिहासातील पहिला राजा म्हणजे सम्राट अशोक. अनेक जण सम्राट अशोक यांच्याकडं अनेक अंगांनी पाहतात. त्यांना अशोकची विविध रूपं दिसतात. ती रूपं म्हणजे एक विजेता ज्यानं युद्धाचे भयंकर परिणाम पाहून विजयाचा आक्रमक वृत्तीचा त्याग केला. जणू त्यांचं व्यक्तिमत्व नंतर संतासारखं झालं होतं. किंबहुना संत आणि सम्राटाचा अद्भुत संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण झाला होता. एक अद्वितीय राजकारणी ज्याला मानवी मूल्यांचं सखोल आकलन आणि जाणीव होती. रोमिला थापर यांनी अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याज हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्या लिहितात की अशोक अनेक अंगांनी त्या काळाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांनी तो काळ लक्षात घेतला आणि त्या काळानुरूप भारतासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी केल्या. मौर्य वंशाचा तिसरा राजा. अशोक सम्राटांची कहाणी त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त यांना मगध सम्राट बनवणाऱ्या चाणक्यांपासून सुरू होते. अशोक हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक असलेल्या चंद्रगुप्त मौर्यांचे नातू होते. इसवी सन पूर्व 323 मध्ये अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर 1-2 वर्षाच्या आतच सिंधू नदीच्या पूर्वेकडील भागातून ग्रीकांचं राज्य संपुष्टात येऊ लागलं होतं. चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मौर्यांना सुरुवातीला धनानंदाविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र नंतर चंद्रगुप्तांनी धनानंदाचा पराभव करत उत्तर भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला. चंद्रगुप्त मौर्याचा कार्यकाळ 24 वर्षांचा होता. या कालावधीत त्यांचं सैन्य अजिंक्यच राहिलं. अलेक्झांडरच्या साम्राज्याचा गमावलेला भूभाग पुन्हा आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न सेल्युकसनं इसवी सन पूर्व 305 मध्ये केला. त्यावेळी तो बॅबिलोन आणि फारशाचा राज्यकर्ता होता. पण चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकसचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार मगध सम्राट बनले. चाणक्य बिंदुसाराचे मार्गदर्शक होते. अशोक मगधचे राजा बनण्यामागे चाणक्याचे नातू आणि शिष्य राधागुप्त यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिंदुसारच्या वारसदारांमध्ये अशोकचा क्रमांक खूप मागे होता. अशोकांची शरीरयष्टीही प्रभावी नव्हती. उंची बेताची आणि स्थूलही होती. त्यांना त्वचारोगही होता. त्यामुळे ते कुरूप दिसायचे. कदाचित ह्यामुळे बिंदुसार त्यांच्यावर नाराज असायचे, चिडचिड करायचे. संभाव्य वारसदारांच्या यादीतून त्यांनी अशोकचं नाव काढून टाकलं होतं. विदेशात व्यापाऱ्याच्या मुलीशी प्रेम आणि लग्न ह्या कारणामुळे पाटलीपुत्र या राजधानीच्या शहरापासून दूर असलेल्या तक्षशिलेत जेव्हा बंड झालं तेव्हा राजा बिंदुसार यांनी बंड मोडून काढण्यासाठी अशोक यांना पाठवलं. त्यानंतर अशोक यांना मध्य भारतात उज्जैनमध्ये सम्राटांचे राजप्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यावेळी अशोक विदिशामध्ये एक स्थानिक व्यापारी महादेवी साक्याकुमारी या सुंदर मुलीच्या प्रेमात पडले. अशोक अँड द डिक्लाइन ऑफ मौर्याज या पुस्तकात रोमिला थापर लिहितात की द्विपाव मासामध्ये या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. मात्र या लग्नानंतर अशोक यांना 2 मुलं झाली, महिंदा आणि संघमित्रा. याच मुलांना पुढं अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवलं होतं.
अशोक मौर्य साम्राज्याचे सम्राट झाल्यानंतर महादेवीनं पाटलीपुत्रला जाण्याऐवजी विदिशामध्ये राहणं पसंत केलं. महादेवी बौद्ध होत्या असंही म्हटलं जातं. त्या काळी विदिशा बौद्ध धर्माचं एक केंद्र होतं. आणखी एक कारण म्हणजे महादेवी व्यापाराची मुलगी होती, त्यामुळे त्यांचं समाजातील स्थान शाही कुटुंबाच्या बरोबरीचं नव्हतं. अशोका यांचा मोठा भाऊ सुसीमा याची बिंदुसारानं वारसदार म्हणून निवड केली होती. मात्र इसवी सन पूर्व 274 मध्ये मौर्य साम्राज्यात आणखी एक बंड झालं. ते बंड मोडून काढण्यासाठी युवराज सुसीमाला पाठवण्यात आलं, पण आधीपेक्षा बंड अधिक गंभीर स्वरूपाचं होतं. त्यामुळे युवराज सुसीमाला तक्षशिलात बराच काळ थांबावं लागलं. त्याच दरम्यान राजा बिंदुसार फारच आजारी पडले. त्यांनी सुसीमाला परत येण्याचा आणि त्या जागी अशोक यांना तक्षशिलेला जाण्याचा आदेश दिला. राधागुप्त हा बिंदुसाराचा एक मंत्री अशोक यांचा समर्थक होता. राधागुप्ताने हस्तक्षेप करत बिंदुसाराने दिलेला आदेश थांबवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात चार्ल्स ॲलन लिहितात की अशोकनं आजारी पडल्याचं नाटक केलं. त्याचबरोबर त्यांनी वडिलांना त्याला राजपूत तात्पुरता राजा म्हणून घोषित करावं अशी मागणीही केली. हे ऐकताच बिंदुसार यांना धक्का बसला आणि अपस्माराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुसीमा जेव्हा पाटलीपुत्रमध्ये परत आले तेव्हा त्यांना वडिलांच्या पश्चात अशोकनं पाटलीपुत्रावर वर्चस्व मिळवलं आहे हे समजलं. पाटलीपुत्राच्या मुख्य प्रवेशद्वाराचं संरक्षण ग्रीसहून भाडेतत्त्वावर आणण्यात आलेले सैनिक करत होते. यानंतर मौर्य साम्राज्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झाला. हा संघर्ष 4 वर्ष चालला. पाटलीपुत्राच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर सुसीमची हत्या हा संघर्षाचा पहिला टप्पा होता. मात्र राज्य मिळवण्यासाठी रक्तपाताने संघर्ष झाला आणि तो अनेक वर्ष चालला, यात कोणतीही शंका नाही. त्यावेळी अशोक यांचं वय 34 वर्ष होतं. असं मानलं जातं की इंग्रजांना आधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा महान सम्राट म्हणजे अशोक सम्राट. ते राजा बनले तेव्हा रोम आणि कार्थोज यांच्यात पहिलं प्युनिक युद्ध झालं होतं. फारसमध्ये भयंकर संघर्ष सुरू होता. चीनचा सम्राट द ग्रेट वॉल बांधत होता. इसवी सन पूर्व 362 मध्ये अशोकांनी कलिंग विरुद्ध युद्ध केलं होतं. या युद्धात प्रचंड नरसंहार झाला. या युद्धात जवळपास 1 लाख लोक मारले गेले. इतकंच नाही तर या युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटामुळेही जवळपास तेवढेच लोक मेले होते. या युद्धानंतर 1.5 लाखांपेक्षा अधिक लोकांना कैद करण्यात आलं होतं किंवा तिथून हकलण्यात आलं. मारले गेले त्यातील बहुतांश लोक सामान्य नागरिक होते. समजा कलिंगची लोकसंख्या 10 लाख होती असं मानलं तरी मरणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 20% होती. शिवाय त्यात कैद्यांची संख्या जोडली तर एकूण लोकसंख्येच्या 35% लोकांवर या युद्धाचा परिणाम झाला होता. या दृष्टिकोनातून या युद्धाला नरसंहार म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कलिंग युद्धातील विजयामुळे अशोकच्या साम्राज्याचा विस्तार बंगालच्या खाडीपर्यंत झाला होता. पुढचे 37 वर्ष हा प्रदेश अशोकच्या अधिपत्याखाली होता. मात्र हे युद्ध इतकं रक्तरंजित होतं की या युद्धामुळे अशोकवर प्रचंड परिणाम झाला. त्याचं अंतर्मन ढवळून निघालं आणि विवेकबुद्धी जागी झाली. त्याने सार्वजनिकरित्या या युद्धाबाबत दुःख व्यक्त केलं. या युद्धानंतर अशोकच्या जीवनात मोठा बदल झाला. या युद्धानंतर अशोकनं भारतात नवीनच असलेल्या बौद्ध धर्माच्या विचारांचा अंगीकार केला. अशोकच्या राजवटीत भारतीय समाजात जितकं वैविध्य होतं तितकं त्यापूर्वी कधीच नव्हतं. विविधतेने नटलेल्या या समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एका अत्यंत लवचिक अशा वैश्विक दृष्टिकोनाची आवश्यकता होती. चार्ल्स ॲलन लिहितात की कलिंगच्या युद्धामुळे नावाला बौद्ध असलेले सम्राट अशोक पूर्णपणे बौद्ध धर्माचे अनुयायी बनले. त्यानंतर सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याची जडणघडण गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार असलेल्या नैतिक मूल्यांच्या आधारे केली. चांगल्या शासकाप्रमाणे अशोक जनतेसाठी उपलब्ध झाले, रयतेचा विचार करू लागले. मात्र अशोकाने मांडलेली मतं फक्त काही मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचू शकत होती. अशोक यांची अशी इच्छा होती की त्यांचे विचार सर्व जगापर्यंत पोहोचावेत. यासाठी त्यांनी लेखनाद्वारे विचार पोहोचवण्यासाठी पावलं उचलली. यासाठीच अशोकांनी अनेक शिलालेख लिहून घेतले होते. अशोक यांनी त्यांचे संदेश प्राकृत भाषेत लिहिले. त्या काळी संपूर्ण मौर्य साम्राज्यात प्राकृत बोलली जायची. सुनील खिल्लानी लिहितात की सर्व मौर्य सम्राटांमध्ये अशोकांची संवादशैली सर्वात वेगळी होती. 7व्या शिलालेखात अशोकांनी म्हटलं होतं की जिथे जिथे शिळा असतील किंवा दगडी स्तंभ असतील तिथे त्यांचे शब्द कोरण्यात यावे, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकतील. जोपर्यंत माझे वंशज राज्य करतील किंवा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात तळपत राहतील तोपर्यंत लोकांपर्यंत हे शब्द पोहोचले पाहिजेत, त्यांना वाचता आले पाहिजेत. बहुतांश शिलालेखांमध्ये अशोकांचा उल्लेख तृतीय पुरुष म्हणजे ते असा करण्यात आला आहे. मात्र काही शिलालेखांमध्ये प्रथम पुरुषी म्हणजे मी अशा स्वरूपात देखील कोरण्यात आला आहे. यातून
यातून आपल्याला त्या शिलालेखांमधील व्यक्तीच्या संवेदनशीलतेची झलक पाहायला मिळते. अशोकांचे बहुतांश शिलालेख प्राकृत भाषेत असून ते ब्राह्मी लिपीत कोरण्यात आले, तर काही शिलालेख ग्रीक आणि अरमाइकी लिपीमध्ये देखील कोरण्यात आले आहेत. सम्राट अशोकांनी बुद्धाच्या धम्माची शिकवण अंमलात आणली. आध्यात्मिक पावित्र्य आणि चालीरीतींवर धम्म आधारलेला नव्हता, तर जगण्यातील आचार आणि व्यवहारांवर धम्म आधारलेला होता. या विचारांमध्ये सहिष्णुतेवर भर देण्यात आला होता, तर हिंसेला धारा नव्हता. रोमेला थापर लिहितात की अशोकनं ज्या मूल्यांना सर्वाधिक महत्त्व दिलं त्यातील पहिलं म्हणजे विविध मतांतराचं सहअस्तित्व. अशोक यांना वाटत होते की सर्वांनी मिळून मिसळून राहिले पाहिजे, एकमेकांच्या मतांचा विचारांचा आदर केला पाहिजे, सहजीवनाच्या भावनेनं राहण्यास शिकलं पाहिजे, इतरांच्या संप्रदायाचा आदर केला पाहिजे, कारण इतरांच्या संप्रदायाचा आदर करूनच तुम्हाला स्वतःच्या संप्रदायाचा आदर करता येईल. रस्त्याच्या कडेला वडाची किंवा आंब्याची झाडं लावणं आणि प्रवाशांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्था करणे हे देखील राजाचं कर्तव्य आहे. अशोकांचा सर्वात प्रभावी विचार आणि संदेश 12व्या शिलालेखात कोरण्यात आला आहे. यात धार्मिक सहिष्णुतेवर भर देण्यात आले. अशोक याला बोलण्यातील संयम म्हणजे वाक्संयम म्हणतात. शिलालेखात लिहिलं आहे की आपल्या धर्माबद्दल असणाऱ्या प्रचंड भक्तीमुळे त्याची स्तुती किंवा गुणगान करतो आणि त्याचवेळी इतर धर्मांची निंदा नालस्ती करतो. ते आपल्या धर्माचं नुकसान करत असते. त्यामुळे निरनिराळ्या धर्माने मिळून मिसळून राहिलं पाहिजे, त्याच्यात संवाद असला पाहिजे, सर्वांनीच इतरांचे विचार लक्षात घेतले पाहिजे, ऐकले पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.